नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपण या अगोदर शेतकरी आत्महत्या या समस्येचा विचार केलेला आहे. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीमध्ये आपण जी माहिती आहे ती समजून घेतलेली आहे. या शेतकरी आत्महत्येमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण उपाययोजना कशा केल्या जातात त्याचाही विचार केला. या शेतकरी आत्महत्येची कारणे आपण शोधली, या कारणांचा अभ्यास आपण केला आणि शेतकरी आत्महत्येचे जे परिणाम आहे या परिणामांचा विचार आपण या मागील तासिकेमध्ये आपण केलेला आहे. आज आपल्याला घरगुती हिंसा ही समस्या बघायची आहे. आता घरगुती हिंसा जर पाहिली तर भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती मोठ्या प्रमाणात आहे आणि या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांवर फार मोठे परिणाम या घरगुती बाबतीमध्ये किंवा कौटुंबिक बाबतीत दिसून येत असतात. कुटुंबामध्ये पुरुष हा सर्वेसर्व असल्यामुळे पुरुषाला एक प्रकारची हुकुमशाही करण्याची एक संधी मिळालेली आहे. कुटुंबातील व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या अत्याचाराला कौटुंबिक हिंसा असं म्हटलं जात असतं आणि ही हिंसा कुटुंबातील जो पुरुष असतो या पुरुषाकडून होताना दिसून येते. आता ही हिंसा मानसिक, भावनिक आणि वाचिक त्याचप्रमाणे शारीरिक प्रकारच्या छळाच्या स्वरूपामध्ये असते. म्हणजे वारंवार व्यक्तीचं मन दुखवलं जात असतं, भावनांना ठेच पोहोचविली जात असते, अपशब्द बोलले जात असतात, कधी कधी शारीरिक मारहाण सुद्धा केली जात असते. अशा प्रकारचा जो छळ आहे या छळाला आपल्याला कौटुंबिक हिंसा असं म्हटलं जात असतं किंवा हिंसा असं म्हटलं जातं किंवा छळ म्हटलं जात असतं. आणि या छळाला बळी पडणारी जे लोक आहेत ते जर पाहिलं तर कुटुंबामध्ये एकतर छोटे मुलं यासाठी बळी पडतात किंवा ज्या स्त्रिया आहेत या स्त्रिया बळी पडतात. बहुतेक वेळी कौटुंबिक हिंसाच्या प्रसंगाची नोंदही घेतली जात नाही, कारण ही एक बाब कौटुंबिक समजली जाते, वैयक्तिक समजली जाते. आणि ज्या ठिकाणी पितृसत्ताक व्यवस्था आहे, पुरुषप्रधान संस्कृती आहे, अशा ठिकाणी अशा प्रकारची जी हिंसा आहे म्हणजे कौटुंबिक हिंसा आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येते, घडून येत असते. आणि कुटुंबामध्ये हे प्रकार होत असल्यामुळे, कुटुंबामध्ये अशा प्रकारची हिंसा होत असल्यामुळे त्यावर दुर्लक्ष केलं जातं. कौटुंबिक हिंसेला बळी पडणारे जे काही व्यक्ती आहे हे कुटुंबातील कोणीही असू शकते. मग त्यामध्ये फक्त स्त्रियाच असतात असं नाही किंवा लहान मुलं असतात असं नाही. ह्या तृतीयपंथी लोकांवर सुद्धा हिंसा घडून येते आणि त्यामध्ये स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, मोठं असेल किंवा तृतीयपंथी असेल, याचा कोणताच असा भेद केला जात नाही किंवा फरक दाखविला जात नाही, फरक केला जात नाही. एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येतं की जी हिंसा कौटुंबिक स्वरूपामध्ये घडून येते, कुटुंबामध्ये घडून येत असते, ही हिंसा कौटुंबिक हिंसा म्हणून ओळखली जाते. ही हिंसा कौटुंबिक हिंसा असते. आता या कौटुंबिक हिंसेची कारणं आपल्याला बघायची आहेत. तर याला काही कारणं आपल्याला पाहायला मिळतात. जसं पाहतो आपण की भारतामध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे.
किंवा पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. म्हणजेच कुटुंबामध्ये पुरुषाची सत्ता असते, पुरुषाचं वर्चस्व असतं, एकंदरीत पित्याचं वर्चस्व असतं. आणि म्हणून पहिलं कारण आपल्याला या कौटुंबिक हिंसेचं सांगता येतं ते म्हणजे पितृसत्ताक कुटुंब पद्धती. भारत हा समाज पितृसत्ताक समाज आहे. याचा अर्थ आपल्या समाजामध्ये पुरुष आणि इतर यांच्यामध्ये सत्तेचा असमतोल आहे. म्हणजे कुटुंबामध्ये जो पुरुष असेल आणि त्या कुटुंबातील इतर सदस्य संख्या असेल तर पुरुषाची सत्ता इतर सदस्यांवर असते. समाजातील स्त्रियांना हळूहळू प्रतिष्ठा मिळत जरी असली तरीही आज आपण पाहतो की कुटुंबामध्ये हिंसेच्या बाबतीमध्ये स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात बळी पडलेल्या दिसून येतात. आज स्त्रियांचा जो दर्जा आहे तो समाजामध्ये वाढत आहे. असं जरी असलं तरी अनेक असे कुटुंब आहे की त्या कुटुंबामध्ये स्त्रियांवर फार मोठे अत्याचार केले जातात, स्त्रियांवर हिंसा केल्या जात असतात, मारणे किंवा टोचून बोलणे किंवा इतर पद्धतीने तिला कमी लेखणे या गोष्टी केल्या जात असतात. सोबतच कुटुंबामध्ये लहान मुलं जे असतात त्या लहान मुलांवर सुद्धा पुरुषांकडून हिंसा केली जात असते. समाजामध्ये स्त्रियांचं स्थान वाढत आहे, परंतु जे तृतीयपंथी लोक आहेत, ज्याला किन्नर असं म्हटलं जात असतं, हे जे लोक आहेत ते तृतीयपंथी लोक आहेत. आणि तृतीयपंथी व्यक्ती आणि लहान वयाची जी काही मुलं असतात यांचा दर्जा मात्र अजूनही कुटुंबामध्ये दुय्यम स्वरूपाचा आहे. कुटुंबामध्ये पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे पुरुषाचा अधिकार एक गृहीत धरला जात असतो. म्हणजे वडिलांनी जे म्हटलं ते लहानांना किंवा इतर सदस्यांना ते ऐकावं लागतं. आणि मग यातून मग काय होतं की कौटुंबिक हिंसाचाराला एक प्रकारची चालना मिळते. त्यानंतर दुसरं एक कारण आपल्याला या कौटुंबिक हिंसाचाराचं सांगता येतं ते म्हणजे असुरक्षितता. एका जोडीदाराच्या विशेषतः पुरुषाच्या मनातील असुरक्षितता, दुसऱ्या जोडीदाराविषयीचा संशय बळवणे, अहंकार दुखावला जाणे, अधिकाराला आव्हान दिल्याची भावना निर्माण होणे, दुसऱ्याच्या निष्ठेविषयी शंका वाटणे, अशी वेगवेगळी जी काही कारणं आहेत या कारणांमुळे सुद्धा हिंसा कुटुंबामध्ये घडून येत असते. ज्या पुरुषाची सत्ता कुटुंबामध्ये आहे त्या कुटुंबातील पुरुषाचा किंवा प्रमुखाचा जर अहंकार दुखवला गेला किंवा त्याला जर असं वाटलं की आपली जागा दुसरं घेत आहे, दुसरं कोणी घेत आहे, तर अशा वेळेला ते सहन केलं जात नाही. किंवा त्याचे जे निर्णय असतात ते निर्णय जर इतरांनी मोडले तर मग त्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला आव्हान दिल्यासारखं त्याला वाटतं. आणि मग यातून मग दुसऱ्याची निष्ठा कुठेतरी वाढेल, दुसऱ्याबद्दल निष्ठा निर्माण होईल, ही मनामध्ये एक भीती असते, असुरक्षितता असते. आणि यातूनच मग हळूहळू मग काय होतं, कौटुंबिक हिंसाचाराला चालना मिळते. कौटुंबिक हिंसेला जन्म दिला जात असतो. अशा प्रकारची कारणे या कौटुंबिक हिंसाचारासाठी कारणीभूत असतात असं म्हणता येतं.
त्यानंतर तिसरं एक कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे नातेसंबंधातील दुरावा. कुटुंबामध्ये जे पती पत्नींचं नातं असतं, पिता पुत्रांचं नातं असतं, या नातेसंबंधामध्ये दुरावा जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला कौटुंबिक हिंसाचाराला चालना मिळते. घरातील इतरांचे परस्परांशी असलेले जे नातं आहे त्यांच्यामध्ये बिघाड निर्माण होत असतात आणि यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामध्ये एकमेकांविषयीची असुरक्षिततेची भावना निर्माण होते. एकमेकांबद्दलचा जो संशय आहे तो संशय मनामध्ये निर्माण होत असतो किंवा जनरेशन गॅप निर्माण होत असते. वयातील किंवा पिढीतील अंतर निर्माण झाल्यामुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार याला चालना मिळते. सांस्कृतिक अंतर आणि एकमेकांशी न पटणे अशाही गोष्टींचा समावेश या कौटुंबिक हिंसाचाराला चालना मिळण्यासाठी सांगता येतो. त्यातून तिरकस बोललं जात असतं, म्हणजे एकमेकांवरून बोललं जात असतं किंवा बोलण्यामध्ये हेकडेपणा आपल्याला दिसून येतो, हेकडपणा आपल्याला पाहायला मिळते. परस्परांच्या ज्या काही तक्रारी असतात त्या तक्रारी वाढत असतात. एकमेकांना नावबोटं ठेवले जात असतात, अपमानकारक शब्दांचा वापर केला जात असतो. जसं एखादा पुरुष असेल तर ते पुरुष, त्याची पत्नी जर ठेंगणी असेल तर बुटकी बाटकी म्हणणे, किंवा एखादी जर समजा त्याची पत्नी असेल किंवा एखादी मुलगी जर असेल, ती जर सावळी असेल तर तिला ए डोंबडे अशा पद्धतीचा शब्द प्रयोग करणे. असे अपमानकारक जे काही शब्द आहेत ते शब्द वापरले जात असतात आणि मग यातून मग हिंसाचाराला वाव मिळते किंवा हिंसाचार वाढीस लागतो. कौटुंबिक हिंसाचार सुरू होत असते. यासोबतच शारीरिक इजा करणे, शारीरिक मारझोड करणे यासारख्या गोष्टींची सुरुवात नात्यासंबंधामध्ये घडून येत असतात. आणि मग यातून मग काय होतं की कुटुंबातील हिंसाचार किंवा कुटुंबातील जी हिंसा आहे ती वाढते. एक चौथं कारण सांगितलं तर ते म्हणजे परंपरा आणि धार्मिक दृष्टिकोन. समाजामध्ये ज्या संस्था आहेत त्यामध्ये विवाह संस्था आहे, धर्मसंस्था आहे किंवा कुटुंब संस्था आहे, या बाबतीमध्ये असलेला जो परंपरावादी दृष्टिकोन आहे, परंपरावादी ज्या काही धारणा आहे, यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांना स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लिंगभेदावर आधारलेल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये व्यक्तीवर लहानपणापासूनच लिंग, वय, अनुभव, अधिकार यानुसार असलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्याचे संस्कार केले जात असतात. मग पुरुष जर असेल तर पुरुषाला श्रेष्ठ स्थान दिलं जात असतं, तसे संस्कार केले जात असतात. कुटुंबामध्ये आपण पाहतो की लहान मूल जरी असलं, त्याची मोठी बहीण असली तरी तो लहान मूल त्या मोठ्या बहिणीवर रुबाब टाकताना दिसतो, तिला शिवीगाळ करतो. अशा पद्धतीच्या घटना आपल्याला कुटुंबामध्ये पाहायला मिळतात. आणि ही एक कुटुंबातील हिंसा असंच म्हणावं लागतं. म्हणजे लहानपणापासूनच आपल्याला अधिकाराची जाणीव करून दिली जात असते, वयाची जाणीव करून दिली जात असते, लिंग, अनुभव या गोष्टीची जाणीव करून दिली जात असते. अशा प्रकारचे संस्कार मनावर बिंबवले जात असतात. आणि म्हणून मग यामुळे काय होतं की या ज्या गोष्टी असतात, म्हणजे
ज्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गोष्टी असतात त्या घडून येत असतात. आपल्या परंपरांचा जर विचार केला तर परंपरा सुद्धा अशाच पद्धतीच्या आहे. धार्मिक दृष्टिकोन सुद्धा आपल्या अशाच पद्धतीचा आहे. बघा, धार्मिक दृष्टिकोनातून जर आपण एखादी उदाहरण जर घेतलं तर एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये पूजेची जी काही थाळी असते, पूजेचं जे ताट असतं ते ताट पुरुषाकडे असतं. ते पुरुषाला त्याचा अधिकार दिला गेलेला आहे आणि स्त्रियांना पुरुषाच्या हाताला हात लावून ती आरती करण्याची किंवा पूजा करण्याची एक धार्मिक परंपरा आहे. कुटुंब व्यवस्था असेल, विवाह व्यवस्था असेल किंवा धर्म व्यवस्था असेल, या सर्व ज्या काही सामाजिक संस्था आहे, या संस्थांमध्ये पुरुष हा घटक उच्चस्थानी मानला गेला. स्त्री आणि लहान मुलांना मात्र कनिष्ठ स्थान दिलं गेलं. आणि मग यातून मग हिंसाचाराला एक प्रकारची चालना मिळते. त्यानंतर पाचवं एक कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे लैंगिक वर्तणुकी संबंधीचे पारंपरिक संकेत. आता ज्या घरगुती हिंसा आहे या लैंगिक वर्तणुकीच्या माध्यमातून सुद्धा घडून येतात. लैंगिक वर्तणूक ही एक सुद्धा कारणीभूत आहे. लैंगिक वर्तणूक आणि स्त्रियांच्या पठडीबद्ध कौटुंबिक भूमिकांच्या बाबतीत संकेताच्या विरोधी वर्तनाचा पारंपरिक पितृप्रधान कुटुंबामध्ये विरोध केला जातो. याचा जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येतं की जे लैंगिक वर्तणुकीसंबंधी जो पारंपरिक संकेत आहे, हा संकेत जर आपण पाहिला तर पुरुषांना श्रेष्ठ स्थान दिलं जातं. स्त्रियांना मात्र त्यांची भूमिका दुय्यम दाखविली जात असते, दुय्यम सांगितली जात असते. कौटुंबिक भूमिकांमध्ये अशा प्रकारचे संकेत दिले जात असतात. पितृसत्ताक कुटुंबामध्ये स्त्रियांना वर्चस्व देणे किंवा स्त्रियांचा दर्जा उच्च ठेवणे हे एक विरोधी समजलं जात असतं किंवा त्याचा विरोध केला जात असतो. घरातील तरुण पिढीतील मुलामुलींवर त्यांच्या वयात येण्यापासून ते प्रौढ होण्यापर्यंतच्या वर्षांमध्ये त्यांच्यावर घरातील वडीलधाऱ्यांकडून कडक निर्बंध लादले जात असतात. जे कुटुंबामध्ये असलेले जे काही मुलं मुली आहेत की जे युवा अवस्थेत आहेत, जे लहानपणापासून तर प्रौढ होईपर्यंत त्यांच्यावर अनेक प्रकारचे वडीलधाऱ्यांकडून निर्बंध लादले जात असतात. आणि केवळ मुलींच्याच बाबतीत नव्हे तर कुटुंबामध्ये कोणी किन्नर असेल किंवा तृतीयपंथी असेल किंवा लैंगिक वर्तणुकीच्या संकेताचं विरोधी वर्तन करणारे कोणी जर असेल तर त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये भेदभाव केला जात असतो, भेदभाव करण्यात येत असतो. आणि मग यातून मग कौटुंबिक हिंसेला वाव मिळतो किंवा चालना मिळते. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे मानवी वर्तनाला दोन भिन्न आणि विरोधी लिंगभाव साच्यामध्ये सामाजिकरणाद्वारे बसवण्याच्या प्रयत्नाला भिन्नलिंगी वर्तन मानक असं म्हटलं जात असतं. या भिन्न विरोधी वर्गामधून अपेक्षित सामाजिक वर्तन म्हणजे पुरुषार्थ व स्त्रीत्व
भिन्न लैंगिकता ही एक सामाजिक बांधणी आहे आणि बरेचदा याचा संबंध विषमलिंगी याशी जोडला जात असतो किंवा याचा संबंध विषम लैंगिकतेशी जोडला जात असतो. थोडक्यात असं की स्त्री आणि पुरुष हा जो भेदभाव आहे तो भेदभाव समाजामध्ये करण्यात येतो आणि मग त्यातून मग स्त्रियांना कनिष्ठ दर्जा देण्याचं कार्य आणि पुरुषांना श्रेष्ठ समजलं जातं आणि यातूनही कौटुंबिक हिंसाचार आहे तो वाढतो. त्यानंतर 6वं एक कारण आपल्याला या कौटुंबिक हिंसाचाराचं सांगता येतं, कुटुंबातील हिंसेचं आपल्याला सांगता येतं, ते म्हणजे दुर्बलता. आता कौटुंबिक हिंसाचाराला दुर्बलता हा घटक सुद्धा कारणीभूत असतो. ज्या व्यक्ती कौटुंबिक किंवा कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात अशा व्यक्ती दुर्बल असतात, ताकदीने कमी असतात, सबळ नसतात, ते अबल असतात. त्यामध्ये तरुण मुले, स्त्रिया, दिव्यांग व्यक्ती, म्हातारे व्यक्ती आणि जे आश्रित आहे यांचा समावेश होतो. कुटुंबामध्ये जर पाहिलं तर तरुण मुले ही आई वडिलांवर अवलंबून असतात, त्याच्यामुळे ते दुर्बल असतात. स्त्रिया आपल्या नवऱ्यावर किंवा पतीवर अवलंबून असतात म्हणून त्या दुर्बल असतात. दिव्यांग व्यक्ती ज्या असतात त्या शारीरिकदृष्ट्या अपंग असल्यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागतं, त्यामुळे ते दुर्बल असतात. आणि वृद्धावस्थेमध्ये किंवा म्हातारपणामध्ये ते शारीरिक थकलेले असतात आणि म्हणून असतात, ते शारीरिक थकलेले असतात आणि म्हणून मग ते घरच्या आपल्या मोठ्या मुलाचे किंवा मुलावर अवलंबून असतात, आश्रित असतात. सोबतच या सर्व हे जे सर्व लोक आहे हे आर्थिक परावलंबी असतात. यांच्याकडे कोणत्याही प्रकारची सत्ता नसते, पैसा नसतो आणि त्यामुळे या व्यक्तीचं सातत्याने शोषण होत असतं. ते शोषणाच्या जाळ्यामध्ये सापडतात. म्हणजे जर समजा एखादी पती असेल, घराच्या बाहेर काढून देईन, मारीन, इतर जर धमक्या दिल्या तर त्यामुळे पत्नीला भीती वाटायला लागते. लहान मुलांच्या बाबतीमध्ये तसंच. आणि म्हणून लहान मुलांवर आणि वृद्ध व्यक्तींवर अत्याचार होण्याची उदाहरणे ही अनेकदा पाहायला मिळतात किंवा अनेकदा दिसून येतात. एकंदरीत जर विचार केला तर कुटुंबामध्ये असणारे जे काही दुर्बल घटक आहे, दुर्बल लोक आहे, हे आर्थिकदृष्ट्या परावलंबी असल्यामुळे किंवा शारीरिकदृष्ट्या असमर्थ असल्यामुळे मग ते काय करतात, इतरांवर अवलंबून असतात आणि इतरांची जी काही दादागिरी असते ती दादागिरी ते खपवून घेत असतात, त्यांना खपवून घ्यावं लागतं. अशा प्रकारे दुर्बलता हा जो घटक आहे हा कौटुंबिक हिंसेला कारणीभूत असल्याचं पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासिकेमध्ये आपण कुटुंबातील हिंसा, कौटुंबिक हिंसेचा विचार केला. या तासिकेनंतर पुढे येणारी जी काही तासिका असेल त्या तासिकेमध्ये आपण कौटुंबिक हिंसाचाराचे परिणाम बघणार आहोत. तर आज मी इथेच थांबतो. धन्यवाद.